रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोतापूर येथे प्रस्तावित कोतापूर लघु पाटबंधारे प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली। कोतापूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या जनसुनावणीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर जस्मीन यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। यावेळी ग्रामस्थांनी धरणामुळे स्थानिकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, जमीन हस्तांतरणानंतर मोबदला लवकर मिळावा, तसेच धरण पर्यटनदृष्ट्या विकसित करावे अशा विविध मागण्या मांडल्या। लांजा तालुक्यातील खोरनिंको धरणाच्या धर्तीवर प्रकल्प उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल असं मत देखील ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। दरम्यान प्रांत अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी ग्रामस्थांच्या सूचना ऐकून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केलं। या जनसुनावणीला तहसीलदार विकास गमरे, जलसंधारण अधिकारी धनश्री मिसाळ, मृदा संधारण अधिकारी राहुल निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा लघुपाट बंधारा आहे 250 क्षेत्रात। तर यावरती जर शासनाच्या धोरणानुसार आपल्याला बीओटी किंवा शासनाकडून निधी उपलब्ध होत असेल तर हायड्रो प्रोजेक्ट, मिनी हायड्रो प्रोजेक्ट जर करता आला तर गावातील लोकांना विजेची जी समस्या आहे ती समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल। त्यामुळे हा एक प्रस्ताव आम्ही ठेवतो तुमच्या समोर, तर त्याची सुद्धा आपण तुम्ही नोंद घ्यावी। जे प्रकल्पवादी शेतकरी आपण ज्यांना म्हणू, त्यांचे जे वारस आहेत किंवा ते स्वतः जर तरुण असतील तर त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीनं उपयोगी होईल असं प्रकल्पवादी त्यांचा दाखला आपण त्यांना देऊ शकू का याचा विचार व्हावा। आणि जर होणार नसेल तरी देखील त्यांना त्यांची प्रकल्पामध्ये जमीन गेली आहे म्हणून त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जावं अशी माझी सभेला विनंती आहे। की पाणीचा उपयोग कसा करायचा, तर जेव्हा प्रोजेक्टला वरून अप्रूव्हल मिळते तेव्हाच त्यामध्ये निश्चित केला जाते की त्याचं पाणी कुठे कुठे जाणार आहे। तर त्या संदर्भात आपले जे संदर्भी इंजिनियर आहे त्यांनी क्लिअरली आम्हाला सांगितले आहे की कोणकोणत्या गावाला, कोतापूर गावालाच या पाणीचा उपयोग होणार आहे, 15% पिण्यासाठी आणि उर्वरित सिंचनसाठी आरक्षित केले आहे। आणि पाणी उपयोग संस्थाचे लोकल असते जे गाव पातळी स्तरावरचे आपणच त्यामध्ये जोडले असणार तेच ठरवतील की पाणीचा उपयोग कसा होणार आहे। त्याबाबत कोणताही संभ्रम निर्माण होण्याची गरज नाही। गावासाठी धरण आहे, इथले स्थानिक वापरासाठी पाणी उपयोगात आणणार। दुसरा आपला विषय होता की वारस तपास बरेच लोकांचे झाले नाही। तहसीलदार साहेब स्वतः इथे उपस्थित आहे, आपले तलाठी मंडळ अधिकारी आहेत, तर त्यांचे मार्फत तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटेल की आता आपले मोस्टली मुंबईवरून आले आहे, मोस्टली ज्यांच्या वारस तपास होण्याचे आहे त्यांनी कागदपत्र गोळा केले, सगळं केले, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या आवारात सुद्धा कॅम्प लावायला तयार आहोत। तर त्यासाठी माझी विनंती आहे, पब्लिक लोकप्रतिनिधी आपण इथे उपस्थित आहे, सरपंच, पंचायत समिती सदस्य, तर आपण ठरवा की किती लोकांचे सातबारा अद्यावत नाही, वारस नोंदी पेंडिंग आहे, सगळे डॉक्युमेंट्स आपण लोकांना आमचे मार्फत पण सूचना जाईल, परंतु आपले मार्फत पण थोडासा जनजागृती करा, जेणेकरून आम्ही ज्या दिवशी आपले मंडळाधिकारी तलाठी इथे येतील तर आपली पण तयारी असली पाहिजे की आमचे 40-50 लोकांचे डॉक्युमेंट्स रेडी आहे आणि ताबडतोब आम्ही वारस तपास करू शकतो।